नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या आजी आजोबांना भेटणार आहोत. मंदाकिनी नारायण कुलकर्णी या आजी आणि नारायण यशवंत कुलकर्णी हे आजोबा 50 वर्षापूर्वी लग्न केलेलं आहे. कशी एकमेकांना साथ दिली, अनेक चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. यांच्या बाबतीत नेमकं काय झालं, आजच्या गप्पांना सुरुवात करूया. पण त्याआधी आशीर्वाद घेऊया आजी आजोबांचा. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी मंदिरातली मैत्रीण मंगला कुलकर्णी. नमस्कार. हे सुमन कुसुम कुचेकर. नमस्कार. सरिता दिवेकर. नमस्कार. जयश्री घारे. नमस्कार. मंदा किसकर. नमस्कार. हा माझा नातू आहे शौनक. हो हो नमस्कार. ती शेजारची आहे. नमस्कार. ती पाठीमागे शेजारची आहे. नमस्कार. हे पण शेजारचे आहेत. ही माझी पुतणी आहे पुढे गुलाबी साडीस. ही माझी मुलगी आहे. नमस्कार. ही धाकटी सून. नमस्कार. ही मोठी सून आहे. नमस्कार. ही नात आहे. नमस्कार. हा नातू आहे. बर. तो पण नातू आहे. बर बर. तो नमस्कार. मुलाचा मित्र. तो नमस्कार. मोठा मुलगा. नमस्कार. हा छोटा मुलगा. बर. हे नमस्कार. जावई आहेत. नमस्कार. हा मुलाचा मित्र आहे. बर बर. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुमचं स्वागत कार्यक्रमात. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हां, बालपण कुठलं? अनगर, सोलापूर जिल्ह्यात. तुमचं बालपण? माझं सोलापूर जिल्हा प्लेनवर, पंढरपूर पासून 22 किलोमीटर. पण बालपण सगळं तिकडेच. बालपण तिथं. हा, शाळा कुठली? लोकल बोर्ड प्राथमिक शाळा होती. त्यावेळेला लोकल बोर्ड होतं. अच्छा. नंतर मग जिल्हा परिषद वगैरे झाली. मग कितवी पर्यंत? 11वी पर्यंत. नंतर 11वीला हायस्कूलला मी श्रीपूरला गेलो. म्हणजे अकलूज पासून जवळ साखर कारखान्यात तिथे. मग 11वी पर्यंत तुम्ही त्या गावातच होता? हा, तुमच्या? 56 ते 11वी पर्यंत नव्हते. मग तिथे हायस्कूल नव्हतं. हायस्कूल 7वी पर्यंत. नाही पण मला सांगा त्यांच्या शाळेचं तुम्हाला कसं माहिती? आताची माहिती अरे हा सांगते ना. आता 50 50 वर्षातली वर्षाचा आहे. 50 वर्षातली माहिती झाली. बरं 7वी पर्यंत तुम्ही पहिली शाळेत? ते 7वी गावी होतो. हां. आणि 8वी ते 11वी श्रीपूरला होतो. बरं बरं. आणि तुमची शाळेचं कसं काय? मी अनगरला होते हां. 8वी पर्यंत. त्याच्यानंतर मग पंढरपूरला होते, सोलापूरला होते, हरिभाई देवकरण शाळा, हां हां. उस्मानाबादला होते. मग प्रत्येक वर्षी वेगळ्या शाळेत? नाही कारण 2-3 शाळा आमचं सांगितल्या. खेडेगाव होतं. तिथे बरोबर. हायस्कूलची सोय नव्हती. नव्हती. मग जिथे भावांची बदली होती तिथे मी जात होते. बरोबर. पण घरी कोण कोण होतं? आई वडील होते. आई वडील, काका काकू. ते काय करायचे? वैद्य होते वडील, RMP होते. बरं. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील कुलकर्णी पण होतं 1950-51 पर्यंत. मग तलाठी आल्यानंतर त्यांना हँडओव्हर केलं. मग शेती आणि गावचा कारभार वगैरे बघत होतो. तुम्ही घरात किती जण? आम्ही 5 भाऊ 3 बहिणी. हां. आम्ही 8 जण. मी बहीण भावामध्ये सगळ्यात लहान. लहान? सगळ्यात मोठी बहीण आता जर असती तर 101 वर्षाची. हो. आणि ती मला आईसारखी. तुम्ही सगळ्यात लहान म्हणजे तुम्ही शांतच असाल ना? असं हे म्हणतात बसले. आता नाही म्हणत, लहानपणी म्हणतो. लहानपणी शांत शांत नक्की नक्की. शांत होता? मस्ती दंगा? मस्ती असायची. हां. पण ती वडिलापर्यंत जायची नाही. कारण वडिलांचा दबदबा एवढा होता की कुठल्या शाळेतले शिक्षक किंवा मुलांच्या तक्रार केली तर आपले काही खैर नाही. म्हणून शांत होतं. घरपर्यंत जाऊच दिल्या नाहीत तुम्ही गोष्टी. तुम्ही कशा होता शाळेत असता? मी शांत होते. पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून शांत. मग आता स्वतः शांत आहात की समोरच्याला शांत कर? नाही मी स्वतः शांत आहे. शांत आहात. आहे, आहे, एवढं मात्र. हां? आम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची. हो का? किंवा मुलाला जाणीव आहे. नाही नाही, या शांत आहेत याची जाणीव आम्हाला आहे आणि मुलांना आहे. यातच किती शांतता आहे ती दडलेली आहे. बरं मला सांगा, बालपण कसं गेलं तुमचं? छान गेलं. एकदम मजेत. मजेत. तुमचं बालपण? माझं छान केलं. तुमच्या दोघांच्या गावामधलं अंतर किती आहे? साधारणतः 20 किलोमीटर. तसं मधून आलं तर एक 10-15 किलोमीटर. पण मधून तालुक्याचं ठिकाण तिथून एक 15 असं सगळं मग 30 किलोमीटर. 30 किलोमीटर होतं. अच्छा. आणि मग ते अंतर कमी कधी झालं? 1966च्या मार्चमध्ये. काय झालं? तिच्या वडिलांनी प्रपोजल मांडला असेल आमच्या नाही, एक वडिलांकडे. सांगू का, तुम्ही जो स्टार्ट घेतला होता ना 1966च्या मार्च मध्ये, मला वाटलं काय आंदोलन बिंदोलन झालं की नाही, दाखवायचा कार्यक्रम झाला आमच्या बहिणीच्या घरी. कारण तुमचं वजन असं होतं ना की त्याच्यानंतर दाखवण्याचा कार्यक्रम झालाय म्हणजे फारच मला असं आंदोलनाच्या भूमिकेत वाटलं. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. हो का? पण कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? भावाचा साखरपुडा होता. भावाच्या सासरच्या नातेवाईकांनी सांगितलं काय? की असं असं आमच्याकडे पण एक स्थळ आहे, बघा तुम्हाला. बघा, पण तुम्हाला सांगितलं? म्हटलं ना. वडिलांना बाबांना. त्यावेळेला असं नव्हतं नाही, आपल्याला. या मुलांसारखं नव्हतं नाही. त्यावेळेला, वेगळं होतं.
मग तुम्हालाही तसंच कळलं का? मला पत्रातून कळवलं वडिलांनी की असं असं एक स्थळ आहे, हा. एकदा येऊन बघून जा मुलीला. मग तेव्हा होते कुठे तुम्ही? मी कल्याणला होतो, रेल्वेमध्ये होतो मी. अच्छा, तुम्ही नोकरी रेल्वेमध्ये नोकरी करत होता. मग तुम्ही कल्याणला. कल्याणमध्ये होता. मग तुम्ही काय केलं? येऊन गेले? हा, येऊन गेलो. सोलापूरला मोठ्या बहिणीकडे कार्यक्रम होता. हां, मग चुलत चुलते वडील आणि मी आणि आई बरं. आणि मग बहिणीची सून, मुलगा, मेवणे हे त्यांच्या घरीमध्ये कार्यक्रम होता, ते एवढे होते. तुम्हाला आठवतोय तो दिवस? काय झालं होतं त्या दिवशी? काही नाही, चहा पोह्याचा कार्यक्रम झाला, बरोबर. माहिती विचारली. कोणी? तुला सासऱ्यांनी हे काय बोललेच नाही नाही तेव्हा? नाही नाही प्रश्न? फक्त हा. तुला सासऱ्यांनी विचारलं, नाव विचारलं, शिक्षण विचारलं, आणि तसं आमचं लांबचं नातं होतं. त्यामुळे माहिती ते होतं. म्हटले चला काही माहिती हरकत नाही. तुम्ही तेव्हा त्यांना बघितलं होतं? नव्हतं म्हणजे परत त्यावेळेला कधी बघितलं संपर्क नाही, होतं, काही नंतर नाही. ना संपर्क नाही, पत्र नाही, लग्नापर्यंत काही परत नाही. संपर्क हो, मी नाही. कुठे काय विचारतोय का हो? कदाचित तुम्हाला असं वाटेल. अरे वाटेल म्हणजे कसं? मी काही विचारलं तरी का हो? पण एकमेकांना बघितलं तरी की नाही? हो, जर हा? समोर समोर बघायची एवढी शाबास आमच्या हे नव्हतं, हो, हो, हो. परिस्थिती नव्हती आणि त्यावेळी. सगळे वयस घरातली मंडळी होती. कारण वडिलांना सवय कशी, धाकट्या भावांना किंवा कोणाला त्यांना मान द्यायचा, तू विचार. बरोबर. चुलत चुलत्याने विचारलं हा. नाव काय वगैरे काय, संपला. जा म्हणले घरात आले. संपलं, खलास. जा घरात. कोणा? तुम्हाला? हिला अच्छा अच्छा, सांगितलं. ह्या. घाबरलो मी. म्हटलं कसा जमाना होता पूर्वीचा जो ऐकलाय तो. तुम्ही पण त्यांना बघितलं नाही त्या दिवशी? पाहिलं तुम्ही बघितलं पाहिलं. पण तुम्ही नाही बघितलं. तुमचं लक्ष पोह्याकडे. बर, पण मला सांगा त्याच दिवशी होकार झाला? नंतर बहिणीने वगैरे विचारलं, सांगितलं त्या लोकांनी लगेच. म्हणलं कसं आहे, म्हणलं ठीक आहे. मग इकडं मी कल्याणला निघून आलो. लगेच? मग हा. तरी 2-3दा म्हणजे आईनी वडिलांनी वगैरे विचारलं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, कळवायला हरकत नाही. तुम्ही होकार दिला हा, म्हणून मी आपलं निघून आलो इकडं. वगैरे. त्यांच्या नंतर काय बोलणे वगैरे झाले असतील. तुम्हाला काय माहिती नाही, कारण ते त्यांची मोठ्या लोकांनी केली. बरोबर. तुम्ही लगेच होकार दिला आजी? हा? का हो? घरातले वडील माणसं आपलं हितकारक करतात ना. अच्छा अच्छा, त्यामुळे तुम्ही म्हणजे मी आवडतो म्हणून. मोठ्यानं मान देण्याकरता. मी काही बोलतच नाहीये. गाळलेल्या जागा आजोबाच मारतायत. नाही 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 नाही, पण मला सांगा, मग त्यानंतर तो जो कार्यक्रम होता तुमचा बघण्याचा, त्यानंतर लग्न कधी झालं? किती कालावधी? 25 डिसेंबर 66 आणि बघण्याचा कार्यक्रम साधारण कधी? मार्चमध्ये. मार्च. म्हणजे साधारणतः 8-9 महिन्यामध्ये झालं. 7-8 महिने. तयारी करायची वगैरे. हो सगळं. पण तुम्ही लगेच कल्याणलाच निघून आले. नंतर सारखं जावं त्या बाजूला असं वाटायला लागलं होतं का? नाहीच, कधीच येत नाही. फोन वगैरे काय प्रकार नव्हता, पत्र पाठवायचं वगैरे काय हे नव्हतं. मी पुढचं विचारतच नाही आहे. नाही, नंतर तुम्ही विचारलं म्हणून बोलतो की तुमच्या वरात. अरे माझा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आधी उत्तरं दिलीत तर मला नंतर प्रश्न विचारावे लागतील. लग्न कुठे झालं? कुर्डुवाडी. राम मंदिर, एक रेल्वे कॉलनीमध्ये एक राम मंदिर होतं तिथे. काय योगायोगा बघा, आज हा टेलिकास्ट होतोय आणि आज रामनवमीचा दिवस आहे. राम मंदिरात ज्या लग्न झालं, योगायोगाने तुम्ही राम मंदिराची आठवण सांगितलीत आणि आजचा दिवस हा रामनवमीचा. आपणा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 50 वर्ष लग्नाला पूर्ण झाली. कसा काय हो प्रवास एकूण सगळा? नाही, थोडासा चढ उताराचा प्रवास वगैरे. चढ उतार आले येतातच प्रत्येकाच्या, कारण त्या वेळची. तेव्हा तुमचा पगार किती होता हो लग्न झालं तेव्हा? 110, 25-50 महागाई आणि 7.5 रुपये घर भाडं. कसं केलं आजी? 150 रुपये पण. 150 रुपयात तुम्ही ते इकॉनॉमिक्स कसं जमवलं त्यावेळेला? ऍडजस्ट केलं सगळं. कसं काय? सगळं व्यवस्थित हे करून गेलं, टिपून सगळं. एवढ्याला नियोजन एवढं, हां, करून. एवढ्याला एवढा खर्च करायचा, असं करायचं, एवढ्यात भागवायचं, असं करून गरजा बेताच्याच होत्या. हां. पण तुम्ही राहायला कुठे गेले मग लग्नानंतर आजी? उल्हासनगर 4 नंबर कॅम्पला गेलो. तुमच्यासाठी त्यावेळेला हे उल्हासनगर, कल्याण हे सगळं माहितीतलं होतं आजी? नाही नाही. कधी त्यापूर्वी आला नव्हता? नाही. आजोबा तुमच्यासाठी वेळ काढायचे का हो तेव्हा? हो, काढायचं. कुठे कुठे घेऊन जायचे फिरायला? नाही, आम्ही राणीच्या बागेत जात होतो. भाऊ होते मुंबईला, तिकडे हाजी अलीला तिकडे जात होतो, सांताक्रूजला जात होतो. पण हे सोबत यायचे पिक्चरला. हो तेव्हा? हो. एकटीला काय सोडतो तिला? लक्षात यायला पाहिजे ना कसं जायचं काय. बरं बरं, याच प्रश्नाच्या नंतरचा प्रश्न असा आहे, कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का हो? ही हल्लीची नाही, मुलं करतात. नाही. तशी वेळ आली. नाही ना. पण वेळ आली असती तर केलं असतं व्यक्त. सांगता येत नाही. हा?
म्हणजे तो जमानाच असा होता की असं व्यक्त करायचं वगैरे पद्धत नव्हती. मग आता जमाना बदललाय का? आता असं वाटतं एकंदर टीव्ही किंवा हे बघून वगैरे असं वाटतंय की काय बदललंय जमाना. आजोबा आता प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं कराल? काय नाही, माझं याच्यावर प्रेम आहे एवढं सांगितलं. अरे क्या बात, म्हणजे अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा आहे. नाही अजून सुद्धा आहे. ह्याच्यात जरा जोर होता, हो की नाही? असेच आहेत ना ते असे. स्वभावाने, असे मोकळे मोकळे. मस्तपैकी जे पाहिजे जे बोलायचं ते हो, बोलणार. हो. पण तुमचा शांतपणा जो आहे ना पहिल्यापासूनचा, तो आजोबांच्या चेहऱ्यावरती दिसतोच आहे. मुलं सांगतील ना. बरं, मला या मुलांपैकी सर्वात जास्त शिक्षा, ओरडा किंवा मार कोणी खाल्लाय? मोठा राजेश खूप हो. मार हो, खूप मार खूप खाल्ला. खोड्या करत होता. कोणाच्या हातचा हो? तसं काही म्हणजे दुजाभाव नव्हता दोघांच्याकडे वेगळ्याकडे. दोघांनी कुठली गोष्ट कमी हातची राखून केली नाही? नाही नाही बिलकुल मग एकाने जास्त मारलं, बाबा ह्याने कमी मारलं असं नाही, दोघांनी नाही, समान. दिवसभर ती असायची, संध्याकाळी ते असं असं असं. शिफ्ट ड्युट्या वाटून घेतल्या होत्या. असेच हसत राहा, सगळे आनंदात राहा. आता मी काही प्रश्न विचारणार. हे प्रश्न विचारत असताना दोघांची उत्तरं जर जुळली तर बक्षीस मिळणार. घ्या. आजोबांनी मुंबईमध्ये आल्यावर किंवा उल्हासनगरमध्ये आल्यावर पहिल्यांदा कुठे फिरायला नेलं होतं ते ठिकाण लिहा. समोर दाखवा, फक्त खाली पकडा, असं चेहऱ्यावर नको. दोघांना दाखवा. एकटे गेला होता का आजोबा? कधीतरी गेलो होतो ते तुझ्या लक्षात नसेल. कधीतरी गेलो होतो. दुसरा प्रश्न, आजींचा आवडता अभिनेता कुठला? दाखवा समोर. राजेश खन्ना. आजोबांचा वाढदिवस, जन्मदिवस. एकोणतीस सप्टेंबर. अभिनंदन. आजीनी सांगितलेलं असं कुठलं काम आहे ज्या कामाचा आजोबांना आळस किंवा कंटाळा आहे? दाखवा समोर. कुठल्याही कामाचा आळसच आहे. ते आता सांगायला लागलं म्हणजे काय ते वेगळ्या पद्धतीने सांगतो म्हणून म्हणा. हे उत्तर बरोबर धरायचं का चूक धरायचं? मी म्हणलेलं बरोबर आहे. दोघेच बाहेर फिरायला गेले आणि जर काही खाण्याचा प्रसंग आला दोघांसाठी, तर आजींना बाहेर गेल्यानंतर कुठला पदार्थ खायला आवडतो? काय लिहिलंय तुम्ही? इडली सांबार. इडली सांबार. तुम्हाला मिसळ आवडतो. आजोबा आजींचाच लिहिलायत ना? झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या सगळ्यांना काही ना काहीतरी बोलण्याची इच्छा आहे, काही ना काही म्हणायचंय तुमच्या प्रती. ऐकूया काय म्हणायचंय सगळ्यांना. मी यांची सून, माझं नाव वर्षा. मग तुमच्यापासूनच सुरुवात व्हायला. हे माझे सासू सासरे. अण्णा अतिशय उत्साही, हेल्पिंग नेचर आणि अतिशय केअरिंग आहेत. खूप छान आहे दोघांचा स्वभाव. आणि आई अतिशय उत्तम कुक आहेत आणि सतत एनर्जेटिक आहेत. त्यांना नवीन नवीन सतत करून बघण्याची खूप इच्छा असते आणि त्यांच्यापासूनही आम्हाला त्यामुळे ते शिकायला मिळतं. मी मुलगी त्यांची. आई प्रेमळ आहे, संस्कार आमच्यावर छान केलेले आहेत. त्यामुळे मला सासरी तसंच सगळं हे होतं माझ्याकडनं. पण माझी आई आणि माझी मोठी वहिनी दोघींचेच हे माझ्यावर खूप आहेत, प्रभाव खूप आहे. त्यामुळे मला सगळं तिथे सासरी पण मी त्यांच्याप्रमाणेच वागते, त्यांच्याप्रमाणे सगळं हे करते. आणि स्वयंपाक तर उत्तम करते ती. मी फक्त बघून तेव्हाच शिकलेली आहे. तेव्हा मी स्वतः करायची नाही लग्नाच्या आधी कधी. लग्नानंतर मी सगळं करायला शिकले. मी मोठी सून त्यांची, उज्ज्वला कुलकर्णी. आमचं लव्ह मॅरेज जेव्हा माझ्या मिस्टरांनी घरी सांगितलं की असं असं लग्न करायचं आहे, तेव्हा सासऱ्यांनी एका ह्याच्यात परवानगी देऊन टाकली. आई जरा नाराज होत्या. पण 20 वर्षामध्ये इक्वेशन इतकं बदललं आहे
की आता त्या मला सांगतात की तू माझी लेक आहेस आणि तो माझा जावई आहे. त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत, खूप हुशार आहेत, खूप बुद्धिमान आहेत. माझे मिस्टर ॲडिशनल कलेक्टर आहेत, पण त्या जर शिकल्या असत्या तर त्या देखील कलेक्टर झाल्या असत्या, इतक्या बुद्धिमान आहेत त्या. मी एकाच वाक्यात सांगेन की आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्या मारामुळे सकाळ संध्याकाळ. आजी आजोबा एकदम कूल आहेत आणि सोशली ॲक्टिव्ह. म्हणजे कोणाचाही काही ऑकेजन असो, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, त्यांचं विश फेसबुक व्हॉट्सअपवर असणारच. आणि त्यांचं एक असं आहे की ते आमच्या पाठीशी आहेत. आमची त्यांच्याशी काही शेअर करू शकतो, अगदी आत्ता वाटलं तरी काही शेअर. असं म्हणजे ते आजी आजोबांचं ते एक बोलणं फक्त तेवढं, बाकी फ्रेंडसारखंच आहे काय त्यांचं. करता तुम्ही? मी आता ग्रॅज्युएशनला आहे. मग ते सांगितलंच तू ते? माझं काही नाही आता. नाही सांगितलं नाही ना अजून? नाही काय नाहीच आहे काही. काय टेन्शन आलं. बरं, या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान या दोघांसाठी, कारण शेवटी वेळेचं बंधन आहे म्हणून. बघूया तेही आव्हान हे दोघे पूर्ण करतात का. 12 टप्पे झाले पूर्ण की पहिलं बक्षीस, आणि 15 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. एक गंमत, हे आव्हान. चला, वेळ सुरू झाली. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर पोरा 7, मामा अपडी तापडी टुकुर टुकुर 8, मुसुरे मामा अपडी तापडी गुटुर 9, पोरा मामा 10, 11, 12. पहिलं बक्षीस मिळालं. 13, 14, 'अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट वस्तू. अभिनंदन. आजोबा हे तुम्ही द्यायचं आजींना. हा. आणि आता सांगा, आजोबांनी स्वभावामध्ये आजी कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं? टेन्शन कमी करावं त्यांनी. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतात. नळाला पाणी नाही आलं, टेन्शन. अजून कुठली टेन्शन घेतात? लाईट गेले, टेन्शन. टेन्शन. मुलं उशिरा आली, टेन्शन. हो. फोन उशिरा आला त्यांचा, टेन्शन. आजोबा मान्य आहे तुम्हाला? बदल होईल. 50 वर्षात नाही झाला. आजोबा तुम्ही सांगा, आजीनी स्वभावात कुठला बदल करायला? तोच प्रकार आहे, दुसरा नाही. कुठला? जे तिने सांगितलं तेच रिपीट माझ्याकडून. हो का? असं फोन नाही आले, काही नाही, असं कसं काय तसं काय, चौकशी. म्हणजे सगळं अगदी एकमेकाला पूरक आहे. पूरक वातावरण. काही फरक नाही, काही नाही. बरं, अजूनही संधी मिळाली तर कुठली गोष्ट करायला आवडेल असं वाटतं? सगळं करून झालं, सगळं समाधान आहे. समाधान. आजोबा? मला एक गोष्ट करायला आवडेल. कुठली हो? माझी गावी जी शेती आहे ती थोडी डेव्हलप करायची. 100 ते 150 वर्षापूर्वीची विहीर आहे, ती पूर्ण बुजली, पूर्ण साफ करायची. तर फोडकाम करून हे करून त्याचं पूर्ण बागायत करायचं, असं माझं एक स्वप्न आहे. पण ते आता काही शक्य नाही, पण तरी प्रयत्न करावा असं वाटतंय मला. व्हेरी गुड. काळजी करू नका, ते स्वप्न पूर्ण होणार. आणि ते परत लहानपणी जे केलेलं ना मुलांच्या बाबतीत, सकाळी ह्या दिवसा ह्या रात्री तुम्ही ते सुरू करा, लगेच ते पूर्ण होईल. आता ते काय ताब्यात देत आपलं, जे ते उडून गेले पण नाही, पण त्याचबरोबर सुनांनी मनावर घेतलं ना तर कुठलीही गोष्ट अवघड नाही, करतात. आणि ते मुलं सुना नक्की होईल. अगदी त्यामुळे काळजी करू नका. नक्की तुमच्या सगळ्या मनात सुखसोयी मुलांनी आम्हाला दिलेल्या आहेत. सगळ्या प्रश्नच नाही. एकदम पूर्ण समाधानी आहे. काही नाही आम्हाला. म्हणजे फक्त आता 3 सुनांचा एक खेळ घ्या गावी नेऊन. सगळ्यात आधी कोण विहीर खंड, 1, 2, 3 बघा होते की नाही पूर्ण. या गप्पा सुरू असतानाच या आनंदाच्या प्रसंगी या दोघांनी एकमेकांचा आता सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. आणि तो सत्काराचा क्षण आपण सगळे आपल्या मनात, आपल्या हृदयात साठवणार आहोत. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर पोरा मामा अपडी तापडी टुकुर आजोबा, आजींना हा कोल्हापुरी साज गळ्यातला. अपडी तापडी गुटुर गुटुर पोरा मामा चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी. आज दोघांनी एकमेकाचा सन्मान करायचा आहे. उखाणा घेणारा? शंकराची करते आराधना, देवीची करते उपासना, नारायणराव सुखी राहोत ही देवाजवळ प्रार्थना. अरे वा. गाणी
पिकलं पान जोडून हा बांधला हिंदोळा साठी गेली पाठी तरी वर्ष 16 झी मराठीकडून आजोबांसाठी ही भेट होती. आजींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन आजी. नेहमीप्रमाणेच देवाकडे प्रार्थना करूया या दोघांनाही सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे. हे घर नेहमी हसरं आनंदी राहू दे. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. आजी आणि आजोबांना झी मराठीकडून आजची ही एक आठवण.